नमस्कार. सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 2 फेब्रुवारी 2025 वार रविवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. मनोबल व नैतिक धैर्य ही संकटातून बाहेर काढणारी दुधारी शस्त्र आहेत. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है. कोई बात नहीं, अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से. फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती. डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. तिवसा तालुक्यात आज एक अजब नाट्य घडलंय. शिकारीच्या शोधात असलेला एक बिबट्या चक्क शेतातील विहिरीत पडला. या घटनेने गावात भीतीचे वातावरण पसरले. मात्र वन विभागाच्या तत्परतेने या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यास यश आले आहे. पाहूया सिटी न्यूज प्रतिनिधी जयंत वान निखाडे यांची रिपोर्ट. तिवसा तालुक्यातील मोजरी लगत असलेल्या मालधूर येथील एका शेत शिवारात रविवारी सकाळी 9:30च्या सुमारास एक बिबट्या शिकारीच्या शोधात असताना अचानक विहिरीत पडला. मजुरांना याची माहिती मिळताच ग्रामपंचायत सरपंच सुरेंद्र भिवगडे यांनी तातडीने वन विभागाला कळविले. वन विभागाचे अधिकारी आणि तिवसा व चांदूर रेल्वे वन परिक्षेत्रातील बचाव पथक त्वरित घटनास्थळी दाखल झालेत. विहिरीच्या काठाला बसलेल्या बिबट्याला वाचवण्यासाठी जाळी आणि पिंजऱ्याचा वापर करण्यात आला. काही वेळाच्या प्रयत्नानंतर अखेर बिबट्याला सुरक्षितरित्या पिंजऱ्यात कैद करण्यात वन विभागाला यश आलेत. गेल्या 2 आठवड्यांपासून शिरसगाव, अनकवाडी आणि मालधूर परिसरात बिबट्या दिसत असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे शेतकरी भीतीच्या छायाखाली होते. मात्र आजच्या घटनानंतर शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या बिबट्याची वन परिक्षेत्र चांदूर रेल्वे येथे नोंद घेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला जंगलात सुरक्षित सोडण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. आज सकाळी 9:30 वाजता मला मालधूर येथील शेतकरी माझे मित्र सतीशभाऊ साबळे यांचा फोन आला की अरविंदभाऊ साबळे यांच्या शेतामध्ये एक वाघाचं पिलू पडलं आहे. तसंच मी तिवसा वन विभागाचे अधिकारी सोमेश्वर घोडमारे यांना फोन केला व त्यांना ही सूचना दिली की त्यांना सांगितलं की या शेती शिवारामध्ये बिबटाचं एक पिलू पडलेला आहे. मग त्यांनी तात्काळ अमरावतीला रेस्क्यू टीमला फोन केला. मी त्यांना त्यांच्या व्हॉट्सअपवर काही फोटो पण पाठवले होते आणि ते तात्काळ त्यांनी अर्ध्या तासात ते वन विभागाचे 2 लोक आले आणि त्याच्यानंतर अर्ध्या 1 तासातच रेस्क्यू टीम आली आणि त्या बिबट्याला जेरबंद केले. 1 महिन्यापूर्वी शिरसगाव रस्त्यावरील एक मोजरीतील एका जबाबदार व्यक्तीला ते बिबट दिसलं होतं रात्रीच्या 8-9 वाजता. परंतु आम्ही 2 दिवस सर्चिंग केलं, त्यावेळेस काही दिसलं नाही काही. परंतु तोच बिबट आज आपल्याला या शेती शिवारात दिसला आणि तो आज वन विभागानं जेरबंद केला. जय गुरु. बिबट्याच्या या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या भीतीला विराम मिळाला आहे. वन विभागाने तातडीने केलेल्या कारवाईबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पुढील काही दिवस वन विभागाने विशेष पथक तयार करून परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिक शेतकरी करीत आहेत. 2 फेब्रुवारी रोजी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या विवाह सोहळ्याला 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2 फेब्रुवारी 2011 रोजी सायन्स कोर मैदानावर झालेल्या या ऐतिहासिक सामूहिक विवाह सोहळ्याने जागतिक स्तरावर गिनीज व लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले होते. 2 फेब्रुवारी 2011 रोजी अमरावती येथील सायन्स कोर मैदानावर आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांचा विवाह सोहळा झाला.
जो 3720 जोडप्यांच्या सामूहिक विवाहाने आणि हा सोहळा गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविला गेला. या सोहळ्याला विदर्भातून हजारो वरवधूसह नातेवाईक हजर होते आणि मोठ्या प्रमाणावर दिग्गज व्यक्ती आणि नेत्यांनी उपस्थिती लावली. सर्व धर्मगुरूंच्या आशीर्वादाने हे विवाह सोहळे पार पडले, ज्यात रामदेव बाबा, दलाई लामा, भय्यूजी महाराज यांचे आशीर्वाद होते. तत्काळ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री नारायण राणे, दिलीप सानंदा, आनंदराव अडसूळ, रावसाहेब शेखावत आणि अन्य अनेक मान्यवरांचे विशेष योगदान होते. या सोहळ्यात सिने अभिनेते विवेक ओबेरॉय आणि इतर प्रसिद्ध अभिनेते व अभिनेत्रींची उपस्थिती होती. सायन्स मैदानापर्यंत झालेल्या ऐतिहासिक विरातीत बग्गी, ट्रक, रिक्षा आणि घोड्यांचा समावेश होता. वरात उत्साही वातावरणात काढली गेली आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा विशेष बंदोबस्त करण्यात आला. सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या वर-वधूंना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. त्याच दिवशी बेलोरा विमानतळावर चार्टर्ड प्लेन्सची सर्वाधिक लँडिंग्ज झाल्या होत्या. सिटी न्यूजने या ऐतिहासिक सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले होते, ज्यामुळे हा विवाह सोहळा अजून मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचला. रवी राणा आणि नवनीत राणा यांचा विवाह सोहळा केवळ एक विवाह सोहळा नव्हता, तर एक ऐतिहासिक दृश्य ठरले. या सोहळ्याच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेचा एक मोठा संदेश दिला आणि आजही हा विवाह सोहळा ऐतिहासिक महत्त्व राखतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही 7 फेब्रुवारी रोजी रमाई जयंती महोत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित केला जात आहे. या महोत्सवात विशेष आकर्षण राहणार आहे. शुभांगी माई शंकरराव धोत्रे यांचे तसेच थायलंड येथून तथागत गौतम बुद्ध यांच्या अस्थींचे दर्शन देखील ठेवण्यात येणार आहे. रमाई जयंती महोत्सव 317व्या वर्षी पार पडणार असून त्यामध्ये 3 सत्र आयोजित केली गेली आहे. सकाळी 10 वाजता उद्घाटन व्याख्यानात आई रमाई यांच्या जीवन कार्यावर मान्यवरांचे प्रबोधन होणार आहे, तर दुसऱ्या सत्रात महाबोधी चॅरिटेबल ट्रस्टचे भदंत हर्ष बोधी मास्तर, भदंत अणिमेश आणि भदंत चंद्रबोधी थेरो यांची धम्मदेशना होणार आहे. तिसऱ्या सत्रात सायंकाळी 4 वाजता सामाजिक धार्मिक पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात येईल. यामध्ये गायन सम्राट प्रकाशनाथ पाटणकर, किशोर सरदार आणि वैशाली रायबोले यांच्या निळ्या पाखरांची बुद्ध भीमगीत हे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. मुख्य आयोजक राजेंद्र वाटाणे यांनी जिल्हा मराठी पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्या पत्र परिषदेत महोत्सवाची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी बौद्ध उपासकांना पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. रमाई फायर संघटना व जीवन विकास फाउंडेशन तसेच दैनिक वृत्त राजवाडा च्या संयुक्त विद्यमाने सालबदाप्रमाणे यावर्षी सुद्धा आई रमाबाई भिकूराव आंबेडकर यांची 128वी जयंती ऐतिहासिकरित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अमरावती इरविन येथे 7 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजतापासून तर 12 वाजेपर्यंत ऐतिहासिकरित्या संपन्न होणार आहे. या जयंती निमित्ताने थायलंड देशातून प्रथमच कार्यक्रमाच्या स्थळी 12 तास अस्थी वंदन दर्शन करण्याकरिता ठेवल्या जाणार आहेत. तसेच महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक प्रकाशनाथ पाटणकर यांचा गायनाचा प्रबोधनाचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तसेच किशोर सरदार आणि वैशाली रायबोले संभाजीनगर यांचा सुद्धा गीत गायनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि या कार्यक्रमाचं आकर्षण म्हणजे आंबेडकरी मुवमेंटच्या इतिहासामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये प्रथमचरित्या आई रमाईचं कुटुंब शुभांगीताई धोत्रे आणि त्यांचा सहपरिवार आपल्या या कार्यक्रमाला येणार आहे. करिता तमाम समाज बांधवांना, सर्वच समाज बांधवांना अशी विनंती करतो की या कार्यक्रमाला जास्तीत जास्त उपस्थिती दर्शवून कार्यक्रम यशस्वी करावा. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. रमाई जयंती महोत्सव हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक कार्यक्रम आहे. यामध्ये भाग घेणाऱ्यांना एका अनोख्या अनुभवाची संधी मिळेल. चिखलदरा येथील वृद्ध महिला धिंड प्रकरणात पोलिसांच्या लापरवाहीमुळे अनेक संघटनांनी आवाज उठवला आणि अखेर अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी चौकशी केल्यानंतर तातडीने कारवाई केली.
5 पोलीस कर्मचाऱ्यांची बदली आणि चिखलदरा पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी करण्यात आली आहे. 30 डिसेंबर 2023 रोजी चिखलदरा तालुक्यातील रेहट्या खेड्या गावात एका वृद्ध महिलेवर अमानुष मारहाण करण्यात आली होती. या घटनेची तक्रार 6 जानेवारी 2024 रोजी पीडित वृद्धेच्या सुनेने पोलिसात केली होती. परंतु चिखलदरा पोलिसांनी या प्रकरणात उशीर केला. तब्बल 12 दिवसांनी आरोपींवर कारवाई सुरू केली आणि पोलीस पाटील बाबू जामुनकरसह 4 जणांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात पोलिसांची हयगय आणि अपूर्ण कारवाई यामुळे अनेक संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला. अखेर पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी चिखलदरा पोलीस निरीक्षक आनंद पितुरकर यांना पोलीस मुख्यालयात अटॅच करण्याचे आदेश दिलेत. तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामू भिलावेकर, दीपक सोनाळकर, भीमसिंग उईके, श्रीकांत खानंदे आणि एक महिला पोलीस कर्मचारी देखील मुख्यालयाला अटॅच करण्यात आले. चिखलदरा पोलीस निरीक्षक पदावर प्रशांत मसराम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच काही पोलीस निरीक्षकांची अदलाबदली केली असून कल्याण शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष टाले यांची चांदूर बाजार पोलीस निरीक्षक पदावर नियुक्त करण्यात आली आहे. वरुड पोलीस निरीक्षक अवतार सिंह यांना मुख्यालयात अटॅच करण्यात आले आणि त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांना वरुड पोलीस ठाण्याचा कारभार दिला गेला. ही कारवाई पोलीस प्रशासनात एक महत्त्वाचा संदेश देणारी ठरली आहे. चिखलदरा पोलीस निरीक्षकांची बदली आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करून प्रशासनाने अपराधाची गंभीरता आणि पोलिसांच्या जबाबदारीची जाणीव दाखविली आहे. जोश आणि जुनूनने भरलेली जैन संस्कार प्रीमियर लीग समाजातील खेळ संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रफुल्लित अनुभव देण्यासाठी जैन संस्कार युवा मंच तर्फे या अनोख्या क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले. चला पाहूया या शानदार सोहळ्याचा संपूर्ण आढावा. अमरावतीमध्ये जैन संस्कार युवा मंच तर्फे प्रथमच भव्य जैन संस्कार प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत समाजातील विविध वयोगटातील खेळाडूंचा सहभाग असून तब्बल 8 संघ उत्साहात क्रिकेटच्या या अनोख्या फॉर्मॅटमध्ये खेळणार आहे. उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे जल्लोषात उद्घाटन झाले. उपस्थित मान्यवरांमध्ये अजय पाईप्सचे संचालक कमल नहाटा, अभिनंदन बँकचे अध्यक्ष विजय बोथरा, सिटी न्यूज प्रबंध संपादक चंदू सोजतिया, पर्व सेलचे संचालक जितेंद्र गोलछा आणि संस्कार ग्रुपच्या निमिषा कोटेचा यांचा समावेश होता. जैन द्वारा आयोजित जैन संस्कार मंच युवा मंच है जो हमेशा ऐसे क्रिएटिव कार्य में आगे रहा है. हमारा यह संस्कार ग्रुप कई कार्यक्रम की गवाही मैंने दी है और एक बहुत अच्छा प्रयास गेट टुगेदर का इस बहाने और अपनी प्रतिभा दिखाने का जो मौका यहाँ जैन संस्कार युवा मंच ने और उनके कार्यकर्ताओं ने यहाँ पे जो किया उसके लिए बहुत बहुत इनका आभार. और भी इनके कार्यक्रम लगातार साल भर चलते रहते हैं. रोज सुबह लाउड स्पीकर में भी हम आवाज सुनते हैं. तो एक दिन काम लेकर रुकना इनका काम नहीं है. 12 ही महीने सामाजिक कार्य, धार्मिक कार्य, लोगों को प्रोत्साहन देने वाले कार्य हमेशा इनके देखते रहते हैं. इनके भविष्य के लिए और इनकी टीम को बहुत बहुत बधाई है. धन्यवाद. युवा संस्कार मंच जो इतना सुंदर काम कर रहा है, जिनको 65 दिन प्रोजेक्ट चलाने वाला, हर नए साल की शुरुआत प्रोडक्शन में करने वाला, ऐसा ये युवा संस्कार बहुत अच्छे से एक माला में पिरोया हुआ ऐसा परिवार. तो मैं बहुत सारी शुभकामनाएं, बहुत सारी बधाइयाँ यहाँ देता हूँ. और हम लोगों का जो इन्वायरमेंट है, जो घर का, ये घर के इन्वायरमेंट से थोड़ा सा हट के क्यों ना हम अपना जो क्वालिटी टाइम है वो अपने स्पाउस को देते हैं. यह इससे दूसरा कोई सुंदर मौका यह नहीं हो सकता. यहाँ पे आके हम एक वो माहौल से हट के, वहाँ का ड्रेस कोड छोड़ के हम यहाँ पे आके और इस तरह का एक हमारे सामाजिक वातावरण में, पारिवारिक माहौल में हम इस तरह की टूर्नामेंट को, एक मैत्रीपूर्ण टूर्नामेंट को हम आयोजित करते हैं और इसको एंजॉय करते हैं. ये 2 दिन बहुत ही खुशनुमा माहौल हम बना के रखते हैं. बहुत सारी शुभकामनाएं और ऐसे ही प्रोजेक्ट आप करते रहे. मैंने महेंद्र से कहा था कि मेरे को एक टीम देना, लेकिन महेंद्र ने मुझे टीम नहीं दिया.
मैंने तो क्रोएशिया की तरफ से एक टीम में अगले टाइम के टूर्नामेंट में एक टीम मेरी पहुँच के सभी टीमों को मैं बहुत बहुत बधाई देता हूं। साथ ही यह संस्कार युवा मंच द्वारा प्रत्येक पूर्ण साल भर कई कार्यक्रम चलाते हैं। ये सांस्कृतिक रहो, धार्मिक रहो, और साथ में अब युवाओं के लिए क्या है तो वो क्रिकेट ही एक माहौल ऐसा है कि इसमें एक पारिवारिक मिलन भी होता है और एक गेट टुगेदर भी होता है और अपनापन भी उसमें लगता है। तो ये सभी जैन परिवार के लिए भी एक गौरव की बात है कि आपने यहाँ बॉक्स क्रिकेट का ये मैच आयोजित किया है। मैं सभी टीम के जो विजेता है उन्हें भी बहुत बहुत बधाई देता हूँ। जो मैन ऑफ द मैच जो भी खिलाड़ी हुए उन्हें भी बहुत बहुत बधाई देता हूँ। सभी खिलाड़ी यावेळी मंचाचे अध्यक्ष महेंद्र भन्साली यांनी स्पर्धेचे उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितले की बदलत्या जीवनशैलीत आरोग्य व खेळभावना टिकवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे। पारंपरिक क्रिकेटपासून बॉक्स क्रिकेटच्या या स्वरूपाकडे आकर्षण वाढत असल्याने समाज बांधवांसाठी हा उपक्रम नक्कीच प्रेरणादायी ठरेल। कार्यक्रमाचे संचालन सचिव निखिल समदरिया यांनी केलेत, तर यशस्वी आयोजनासाठी प्रकल्प प्रमुख राहुल भंडारी, हरीश गांधी, रमेश मुणोत, अभिषेक नहाटा आणि त्यांच्या टीमने अथक मेहनत घेतली आहे। सर्वांचे आभार प्रदर्शन आशिष जैन यांनी केलेत। या कार्यक्रमात मंचाचे माजी अध्यक्ष राजेश चोरडिया, भिकमचंद सिंघवी, हरीश फिंसरा, अजय लुंकड, अशोक सिंघवी, रतन भन्साली, मनीष सिंघवी, दीपराज तातेड, अर्पित सिंघवी, नितेश पटवा, जय लुनिया, डॉक्टर नितीन बर्डिया, रितेश शाह हे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। जैन संस्कार प्रीमियर लीगने उत्साहाचा नवा अध्याय लिहिला आहे। खेळाडूंच्या सहभागाने आणि प्रेक्षकांच्या प्रोत्साहाने हा उपक्रम अधिकाधिक यशस्वी होईल। पुढील सामने आणि विजेत्यांबद्दल अपडेटसाठी आमच्यासोबत बघत रहा। छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि पराक्रम तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रभरातील युवकांनी रायगड परिक्रमा मोहिमेत सहभाग घेतला। या ऐतिहासिक मोहिमेत माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील सहभाग घेतला। शिवरायांच्या समाधीस्थळी नतमस्तक होत त्यांनी शिवचरित्रावर भाष्य केले आणि युवकांना राष्ट्रसेवेची प्रेरणा दिली। हिंदवी परिवाराच्या नेतृत्वाखाली 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान रायगड परिक्रमा आणि तळागड मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये राज्यभरातून हजारहून अधिक युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। या मोहिमेच्या सुरुवातीला शिवरायांच्या समाधीस्थळी अभिवादन करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली। यानंतर युवकांनी ऐतिहासिक किल्ल्याची पायपीट करत सिंहासनावरील शिवरायांचे दर्शन घेतले। यावेळी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी युवकांना संबोधित करत शिवरायांचे नेतृत्व, स्वाभिमान, कठोर परिश्रम आणि दूरदृष्टी यांचे महत्त्व पटवून दिले। त्यांनी सांगितले की शिवरायांचे त्रिकालबाधित धोरण, तटबंदी व्यवस्थापन, स्त्री सन्मान आणि प्रशासनातील पारदर्शकता ही आजच्या पिढीने आत्मसात केली पाहिजे। युवकांसोबत चर्चा करताना त्यांनी बेरोजगारी, शिक्षणातील अडथळे आणि ग्रामीण भागातील समस्यांवर मार्गदर्शन केले। त्याचप्रमाणे युवकांनी समाज आणि राष्ट्रासाठी जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे असे त्यांनी आवर्जून सांगितले। पर्यावरण रक्षण आणि स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी मोहिमेच्या अखेरीस गड परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। रायगड यात्रेच्या निमित्ताने ऐतिहासिक वारसा जतन करण्यासोबतच सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला। ही रायगड वारी केवळ ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यापुरतीच मर्यादित नव्हती, तर स्वराज्य, नेतृत्व आणि सामाजिक जबाबदारी यांचे बीज युवा मनात रोवण्यासाठी प्रभावी ठरली आहे। शिवरायांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी प्रतिज्ञा करत युवकांनी नव्या महाराष्ट्राच्या उभारणीचा निर्धार व्यक्त केलाय। बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उपक्रमाने तरुणांमध्ये नवचैतन्य संचारले आहेत। अमरावती दर्यापूर मार्गावर आज दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला आहे। दर्यापूर आगाराची एक एसटी बस अचानक रस्त्यावर बंद पडली आहे, ज्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले। जाणून घेऊया सविस्तर वृत्त। अमरावती दर्यापूर राज्य महामार्गावर 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता हर्षराज कॉलनीजवळ दर्यापूर आगाराची MS40Y 5553 या क्रमांकाची एसटी बस अचानक बंद पडली। प्राथमिक माहितीनुसार बसचा एक्सल तुटल्याने हा प्रकार घडलाय। या घटनेमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे आणि प्रवाशांचे प्रचंड हाल झालेत आहे। बसमध्ये प्रवास करणाऱ्या 40 प्रवाशांना पर्यायी बसमध्ये हलविण्यात आले आहे। या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे।
ग्रामीण भागात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा जुन्या भंगार बसमध्ये प्रवास करावा लागतो असे सांगत संतप्त प्रवाशांनी परिवहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या प्रशासनावर नाराजी व्यक्त केली असून ग्रामीण भागात सुस्थितीत बसेस देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. अमरावतीचे शक्तिपीठाधीश्वर शक्ती महाराज यांनी प्रयागराज कुंभमेळ्यात भाग घेतला आहे. त्यांनी अनेक साधू संतांची भेट घेतली. तसेच पवित्र नदीचे पूजन करीत भारत देशाला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्याची प्रार्थना केली. त्याचबरोबर बांगलादेशी नागरिकांच्या हद्दपारीची मागणीही कुंभमेळ्यातून केली आहे. प्रयागराज कुंभमेळ्यात अमरावतीचे महाकाली शक्तीपीठ प्रतिष्ठानचे पीठाधीश्वर शक्ती महाराज यांनी पवित्र संगमात स्नान केले आणि पवित्र गंगाजलाचे पूजन केलेत. यावेळी त्यांनी भारत देशाच्या हिंदू राष्ट्र म्हणून घोषित होण्याच्या प्रार्थनेसाठी व्रत घेतलेत. याशिवाय बांगलादेशी नागरिकांच्या हद्दपारीचा मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केला. की जय, बोलो कुंभ मेले भगवान की जय. आज हम महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठान अमरावती शहर और मैं महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठान अमरावती शहर से क्रांति दल के ओर से 1008 महाशक्तिपीठाधीश शक्ति जी महाराज हम बोल रहे हैं. आज माता की कृपा से हम लोगों को 8 से 10 दिन हो गए कुंभ मेले में आने को और माता के आशीर्वाद से कल हम अडवंता टेंट में आए हम लोग और हमारा टेंट हाउस नंबर है BM 19 और माता की कृपा से हम लोग कुंभ मेले में इस कराना है. कुंभ मेला और महाकुंभ मेला जो होता है ये तप साधु महात्माओं के लिए और हमारे लिए तप और साधना के लिए होता है. और यहाँ पे इस कुंभ महामेले में माता के आशीर्वाद से यहाँ पे भगवान साक्षात आते हैं और दर्शन देते हैं. ऐसा साक्षात्कार हमको कुंभ मेले में हुआ है कल के तारीख में. और हम माता महाकाली के आशीर्वाद से हमारा गंगा स्नान भी हो चुका है और त्रिवेणी संगम स्नान हम लोग और भी आज करने वाले और कल भी करेंगे. वसंत पंचमी के शुभ अवसर पे हम हमारी गंगा मैया को यमुना मैया हम भगवान ब्रह्मा विष्णु महेश और महाकाली माता से ये प्रार्थना करते हैं गंगा मैया यमुना मैया से कि माता के आशीर्वाद से हमारा भारत हिंदू राष्ट्र हो और घूसपैठी जितनी भी है सबके सब अपने अपने स्थान पे खुद होके चले जाइए. नहीं तो मैं खुद माता महाकाली के महाकाली शक्तिपीठ प्रतिष्ठान के ओर से और हिंद क्रांति दल के ओर से मैं पूरे महाराष्ट्र विदर्भ अमरावती शहर में मैं जन आंदोलन के हम लोग उतर जाएंगे. घुसपैठी बाहर मुक्त हो. बोलो महाकाली माता की जय. शक्ती महाराजांनी यज्ञाचार्य दुबेजी सोबत संवाद साधला आणि आपली धार्मिक आणि राष्ट्रीय ध्येय स्पष्ट केलीत. आज माता महाकाली के आशीर्वाद से हम लोग 8 से 10 दिन हो गए हैं महाकुंभ मेले में आए हुए हैं और महाकुंभ मेले त्रिवेणी संगम का स्नान भी हम लोगों ने 2-4 बार कर भी लिए हमने. और आज कल रात को हम लोग अडवंत टेंट हाउस में हम लोग यहाँ पे आए हैं और माता के आशीर्वाद से आज हमारे अडवंत टेंट हाउस में यहाँ पे यज्ञ चालू है महाकुंभ मेले के शुभ अवसर पे. और इस शुभ अवसर पे सब सामूहिक यज्ञ भी करते हैं और स्पेशल में यज्ञ भी यहाँ पे होने जा रहा है. और आज ये हमारे साथ में हमारे आचार्य जी दीपक कुमार जी पंडित आचार्य जी दीपक कुमार जी दुबे जी है, ये यज्ञाचार्य जी है. और माता की कृपा से आज हम लोग इस यज्ञशाला में हम लोग आचार्य जी के साथ में हम लोग खड़े हैं. हम लोग और हमारे आचार्य जी की तरफ से मैं 2 शब्द बोलता हूँ और हमारे सभी ब्राह्मण वृंद की तरफ 2 शब्द ये बोलता हूँ. इस अमृत कलश महाकुंभ के पर्व पे हम लोग जो आए हैं यहाँ पे साक्षात अमृत कलश महाकुंभ मेले में साक्षात देवी देवताओं का वास होता है. और कल हमारे को कुछ समय के लिए यहाँ पे साक्षात्कार हुआ है हमको महाकुंभ के लिए शुभ अवसर पे. हम लोग ये बोलना चाहते हैं
कि हे ब्रह्मा विष्णु महेश है, हमारी गंगा मैया, जमुना मैया और सभी महात्माओं से ये बोलना चाहते हैं कि हम लोग ये प्रार्थना करो सब जने कि हमारा भारत हिंदू राष्ट्र हो और हमारे जितने भी पूरे भारत में और पूरे महाराष्ट्र में और पूरा अमरावती शहर में विदर्भ में जितने भी घुसपैठी लोग हैं, घुसपैठी मुक्त होना चाहिए। घुसपैठी को ऐसे भगाओ जल्दी जल्दी, अगर नहीं भागते हैं तो हम लोग कुछ समय के बाद में मैं श्री महाकाली माता शक्तिपीठ 1008 महाशक्तिशाली शक्ति जी महाराज क्रांति दल की ओर से और ब्राह्मणों की तरफ से मैं ये ऐलान करता हूँ कि मैं आमरो उपोषण पे और आंदोलन पूरे के पूरे महाराष्ट्र में मैं करने जा रहा हूँ। बोलो महाकाली माता की जय। बोलो सत्य सनातन धर्म की जय, तीर्थराज प्रयाग की जय, बोलो यज्ञ नारायण भगवान की बोलो जय। गौ माता की जय। हमारा पूरा भारत हिंदू राष्ट्र बने और उसके बाद में हिंदू राज बनने का जितने भी घुसपैठी लोग यहाँ पे जो पूरे भारत में घुसपैठी लोग बैठे हैं, यहाँ पे आके गुजरे हैं, वो यहाँ से पूरे भारत में से पूरा अमरावती शहर से विदर्भ से पूरे महाराष्ट्र से भी घुसपैठी मुक्त होना चाहिए और बाहर जाना चाहिए नहीं। और हमारे भारत का हिंदू राष्ट्र होना चाहिए। और हम लोग कभी अगर ये घुसपैठी बाहर नहीं निकलेंगे तो हमारे सब फरीदाबाद वाले दीदी लोग और सभी लोग हम लोग यहाँ पे भी प्रयागराज में भी आके और अमरावती शहर से लेके मैं जन आंदोलन के लिए मैं उतर जाऊंगा पूरे भारत के लिए। बोलो महाकाली माता की जय, यज्ञ नारायण भगवान की जय। यावेळी परराज्यातून आलेल्या महिलांनी कालीमाता मंदिरातील पीठाधीश्वर शक्ती महाराज यांचे दर्शन घेतले आणि भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्याचा ठाम नारा दिला। महाकाली माता की जय, बोलो हिंदू राष्ट्र की जय। श्री महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठान की ओर से क्रांति दल की ओर से महाराष्ट्र से अमरावती से हम 1008 महाशक्तिशाली श्री शक्ति जी महाराज जोड़ रहे हैं और हम लोग बहुत बार मेले में आए हुए हैं और बहुत बार मेले संग्रह का स्नान करे हैं। आज भी हम बसंत पंचमी के शुभ अवसर पे त्रिवेणी संगम का हम लोग नहा के आ रहे हैं और हम लोग गंगा मैया, जमुना मैया, सरस्वती मैया से, ब्रह्मा विष्णु महेश से, महाकाली माता से हम लोग यह प्रार्थना करते हैं कि हमारा भारत हिंदू राष्ट्र बने और हिंदू राष्ट्र बने पूरा भारत। और माता महाकाली का जो हम लोग ये प्रार्थना करते हैं, गंगा मैया, सरस्वती मैया, जमुना मैया सबको सद्बुद्धि जो हमारे पूरे भारतवर्ष में और पूरे महाराष्ट्र में, पूरे अमरावती शहर में, विदर्भ में जहाँ पे भी बैठे हैं, पूरे दिल्ली में, नोएडा में जहाँ पे घुसपैठी बैठे हैं, वो घुसपैठी मुक्त होना चाहिए और घुसपैठी वहाँ से सब जगहों से अपने अपने स्थान पे चले जाइए। बांग्लादेशी घुसपैठी नहीं तो हम लोग, मैं पूरा महाकाली शक्तिपीठ प्रतिष्ठान की ओर से, अमरावती की ओर से, क्रांति दल की ओर से मैं पूरे महाराष्ट्र में, अमरावती शहर में, विदर्भ में और पूरे भारत में मैं जन आंदोलन हम लोग करेंगे। और जल्दी जल्दी मैं प्रशासन से ये कहना चाहता है जैसे अभी कड़क कार्रवाई चालू घुसपैठी के लिए उससे ज़्यादा से ज़्यादा कार्रवाई कड़क करिए। बोलो महाकाली माता की जय, बोलो महाकाली माता की जय। प्रयागराजच्या कुंभमेळ्यात अमरावतीचे महाकाली शक्तिपीठ प्रतिष्ठानचे पीठाधीश्वर शक्ती महाराज यांचे कार्य आणि विचार चर्चेचा विषय बनले आहे। आज गडचिरोली जिल्ह्यात शहीद पोलीस उपनिरीक्षक उपेंद्र गुडदेकर यांच्या 16व्या स्मृतिदिनी अनेक समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। 2009 मध्ये गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या उपेंद्र गुडदेकर आणि त्यांच्यासोबत 14 पोलिसांच्या बलिदानाचा आज ही राज्यभरात शोक आणि गौरव व्यक्त केला जातो। गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्ती पोलीस मदत केंद्रावर तैनात असलेल्या उपेंद्र गुडदेकर यांना 1 फेब्रुवारी 2009 रोजी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात वीरमरण प्राप्त झाले होते। त्यांच्यासह 14 पोलीस जवानांचा देखील या आक्रमणात मृत्यू झाला होता। या दुर्दैवी घटनेला 16 वर्ष पूर्ण होऊन शहीद पोलिसांची आठवण ठेवण्यासाठी अनेक समाजसेवक, पोलीस अधिकारी आणि स्थानिक नागरिक एकत्रित आलेत। गुडदेकर यांच्या कुटुंबियांनी विशेषतः वडील धनंजय गुडदेकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी समाजसेवा कार्यक्रम आयोजित केले। यामध्ये पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि अन्य समाजसेवकांनी गुडदेकर यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून त्यांच्या कार्याची आठवण दिली। प्रसिद्ध होते ही घटना घडताना सुद्धा नक्षलवाद्यांनी जो अँबुश त्यांच्यासाठी लावलेला होता, त्या अँबुशमध्ये लढाई करताना त्यांना शूर योद्ध्याचं वीर मरण प्राप्त झालेलं आहे।
एका बाजूला ही घटना जरी दुःखद असली, कौटुंबिक पातळीवर आणि वैयक्तिक पातळीवर ही घटना जरी दुःखद असली, तरी मगाशी माझ्या सहकाऱ्यांनी, सैनिक सहकाऱ्यांनी ज्याप्रमाणे वर्णन केलं, त्याप्रमाणे जगातला सगळ्यात चांगला आणि अभिमानास्पद मृत्यू कोणता असेल तर तो शहीदाचा मृत्यू असतो. त्यामुळेच देशाच्या रक्षणासाठी जसं सीमेवर सैनिक रक्षण करतात आणि देशांतर्गत नक्षलवाद्यासारख्या शत्रूंशी लढण्याचं काम हे पोलीस गडचिरोली किंवा नक्षल प्रभावित जिल्ह्यामध्ये करत असतात. अशा शत्रूंबरोबर लढताना देशाच्या रक्षणासाठी त्यांनी स्वतःच्या प्राणांचं बलिदान दिलं. त्यामुळे त्यांचा मृत्यू हा केवळ मृत्यू नसून देशाच्या प्राणांसाठी दिलेली, देशाच्या संरक्षणासाठी, देशाच्या नागरिकांच्या चांगल्या जीवनासाठी दिलेली एक आहुती आहे आणि त्यामुळे त्यांचं बलिदान हे कधीही विसरलं जाणार नाही. या ठिकाणी मला पुन्हा एकदा नमूद करावं असं वाटतं की असे जे आजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे माता पिता उपस्थित आहेत, निश्चितपणे असा पुत्र त्यांच्या पोटी जन्माला येणे, असा सुपुत्र त्यांनी घडवणे हे आपल्या सगळ्यांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. इथं आल्यानंतर मला काही आणखी गोष्टी कळल्या की त्यांनी केवळ फक्त त्यांच्या पुत्राकरताच हा दिवस साजरा न करता किंवा त्याच्या अभिवादन न करता, हे जे काही 14 त्यांचे सहकारी होते, या सहकाऱ्यांना सुद्धा दरवर्षी इथं अभिवादन केलं जातं आणि त्याचबरोबर पूर्ण 7 दिवस किंवा आणखी वेगवेगळ्या वेळी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अनेक गरजूंना मदत केली जाते. ही अत्यंत अभिमानास्पद आणि कौतुकास्पद बाब आहे. साधारणपणे प्रत्येक कुटुंबीय हे दुःखात गळून जातात. त्यांचा एकुलता एक मुलगा आहे, त्याच्या स्मृतीमध्ये त्यांना तो दुःख अनावर होतो, परंतु त्या दुःखावर मात करत त्यांनी आणखीन एक चांगला संदेश, चांगला पायंडा समाजामध्ये पाडलेला आहे, जे की ज्या गरजूंना मदत हवी आहे त्या गरजूंना ते त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मदत करतात. आणि अशीच जर समाजामधली चांगली भावना एका कुटुंबाने जी आपल्याला दिलेली आहे, ती भावना जर वृद्धिंगत झाली तर या देशामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी उरणार नाहीत आणि असेच अनेक सुपुत्र जे देशाचं नाव रोशन करतील, ते समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये असतील. जसं आता दादांनी सांगितलं की या ठिकाणी त्यांना IT ची नोकरी मिळाली होती, त्यांना फॉरेनला जायची संधी होती, त्यांना वेगवेगळ्या इतरही अनेक संधी चालू आल्या होत्या, परंतु त्यांनी सुद्धा या ठिकाणी देशाच्या सेवा करण्याची संधी निवडली, युनिफॉर्म सर्व्हिसची संधी निवडली आणि देशासाठी हुतात्मा झाले, बलिदान दिले. या ठिकाणी माझे सहकारी भटकर साहेब आहेत, कुलकर साहेब आहेत, माननीय समाजसेवक गोविंदभाई श्रॉफ साहेब आहेत, आमचे मित्र रामटेके साहेब आहेत. या सगळ्यांनी या कुटुंबाबद्दल आणि उपेंद्रजींबद्दल काही त्यांच्या सहवासात ज्यांना मिळाला त्या आपल्या लेखिकाताई आहेत, रजियाजी आहेत, या सगळ्यांनी त्यांच्याबद्दल वर्णन केलं. परंतु मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर असताना मला त्यांच्या सहकार्यांनी जे सांगितलं, त्या ठिकाणी सुद्धा गडचिरोलीमध्ये अत्यंत वाईट परिस्थिती असते आणि त्या ठिकाणी लोकांना, आमच्या अधिकारी अंमलदारांना सुद्धा आणि सामान्य लोकांना सुद्धा अत्यंत खडतर परिस्थितीचा सामना दैनंदिन जीवनात सुद्धा करावा लागतो. तिथे जंगल आहे, तिथे पाऊस मोठ्या प्रमाणात आहे, तिथे ऊन खूप कडक आहे. त्या ठिकाणी आधुनिक नागरी सुविधा आपण ज्यांना म्हणतो, कौटुंबिक जीवनासाठी किंवा सुखी जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा ज्या आहेत त्या सुद्धा अजून प्राथमिक आवश्यक आहे. अशा परिस्थितीत सुद्धा गुर्देकर साहेबांनी त्यांच्या सर्व सहकार्यांचं, जेवढा त्यांचा कालावधी त्या पोलीस स्टेशन किंवा त्या विभागामध्ये होता, त्या कालावधीमध्ये त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनोबल एकत्रित ठेवलेलं होतं आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना पोलीस स्टेशनच्या आणि इतर त्यांनी एका कुटुंबासारखं काय वागणूक दिलेली होती. हा त्यांचा चांगुलपणाची बाब त्यांची. कारण प्रत्येक माणूस तिथे थोडासा टेन्शन मध्ये आलेला असतो. मी अशा नक्षलग्रस्त भागामध्ये नोकरी करतो आहे, मला काही छोट्या मोठ्या सुविधांची अडचण आहे, कदाचित जेवण वेळच्या वेळी नीट मिळत नाही, पेट्रोलिंगचे आवर्स मोठे असतात. अशा ठिकाणी सुद्धा त्यांनी त्यांच्या सहकार्यांचं मनोबल अत्यंत उच्च ठेवलेलं होतं आणि पोलीस खात्यातला एक चांगला अधिकारी कसा असावा याचं त्यांच्या छोट्या कारकिर्दीमध्ये सुद्धा त्यांनी खूप उत्तम उदाहरण घालून दिलेलं होतं. त्यांच्या या शौर्याला, त्यांच्या धाडसाला, त्यांच्या देशसेवेला आणि त्यांच्या बलिदानाला मी पुन्हा एकदा सलाम करतो. 1 ते 7 फेब्रुवारी पर्यंत विविध सामाजिक उपक्रमांची रचना करण्यात आली आहे, ज्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी शिबिरे, रक्तदान शिबिरे आणि गरिबांसाठी अन्न वाटप सारखे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. 1 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या सप्ताहाचा समारोप 7 फेब्रुवारीला होईल. शहीद पोलिसांच्या कुटुंबियांसोबत स्थानिक समाजातील नागरिकांच्या सहभागाने हे कार्यक्रम आणखी स्मरणीय ठरतील.
शहीद गुर्देकर यांच्या कार्याची आठवण ठेवण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश त्यांच्या बलिदानाचा सन्मान करणे आणि समाजासाठी प्रेरणा देणे आहे. नागपूरमधील एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नागपूर शहरातील सीताबर्डी पोलीस स्थानक हद्दीतील एक शिक्षक मंगेश विनायक खापरे याला वॉशरूम खिडकीतून महिलांचा अश्लील व्हिडिओ काढताना अटक करण्यात आली आहे. सत्संग कार्यक्रमात भाग घेण्यासाठी गेलेल्या पीडित महिलेला वॉशरूम मध्ये जात असताना आरोपी शिक्षकाने मोबाईलद्वारे तिचा अश्लील व्हिडिओ काढलाय. खिडकीतून मोबाईल दिसल्यामुळे महिलेला ते समजले आणि तिने जोरजोरात आरडाओरड सुरू केला. पतीने तात्काळ धाव घेत आरोपी शिक्षकाला पकडून सीताबर्डी पोलिसांना माहिती दिली. पोलीस चौकशीत आरोपी शिक्षकाने आधीही अशा प्रकारे अनेक महिलांचे व्हिडिओ काढल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या पत्नीने त्याला सोडून जाऊन त्याच्याशी संबंध तोडले होते आणि त्यानंतर त्याने अशा प्रकारे महिलांचा शोषण करण्यास सुरुवात केली होती. सीताबर्डी पोलीस निरीक्षक मनीषा काशीद यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे आणि महिलांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांचा असा इशारा आहे की महिलांनी अनोळखी ठिकाणी वॉशरूम वापरताना अधिक सावध राहावे. ही एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना आहे जी समाजाला जागरूकतेची आवश्यकता दर्शविते. जर कोणी महिलांशी अशा प्रकारे गैरवर्तन करत असेल तर कृपया त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. नागपूरच्या शांतीनगर पोलीस ठाणे परिसरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. येथे एका युवकाची निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 3 तरुणांनी धारदार कटरने ही भयंकर घटना घडवून आणली आहे. ही घटना नागपूरच्या शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीतील असून एका युवकाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे. प्राथमिक तपासानुसार 3 आरोपींनी हा हल्ला करून युवकाला ठार मारले. हत्येमागे जुन्या वादाचे कारण असल्याचे बोलले जात आहे. मृतकाची ओळख पटली असून या प्रकरणात एका आरोपीने स्वतःहून पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे, तर उर्वरित 2 आरोपी सध्या फरार आहेत. पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला असून फरार आरोपींच्या शोधासाठी तपास सुरू आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी देखील संबंधितांमध्ये वाद झाले होते, मात्र यावेळी हा वाद हत्या होईपर्यंत वाढला. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. सध्या नागपूरच्या शांतीनगरमध्ये या हत्याकांडामुळे तणावाचे वातावरण आहे. पोलीस संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास करीत आहेत. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, आरआरसी चॅनल 899, फास्टवे चॅनल नंबर 256, तर सिटी केबल चॅनल 92 वर. आता अमरावती विदर्भ नंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त